नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अगदी रेखीव आणि अशा सुंदर रांगोळी काढणार आहोत. तर आजच्या भागात आपण एकूण 5 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी देखण्या आणि सोप्या आणि मनमोहक रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हाला आजच्या डिझाईन सगळ्या आवडतील. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. चला तर मग. तर इथे बघा, मी असे मोठे 2 डॉट्स दिलेत आणि वाटीच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घेतले आणि बोटाने आपण त्याला असे चक्र काढून घेतले आहेत. विरुद्ध दिशेने आपल्याला चक्र काढलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला खालच्या साईडने 2 लाईन दिलेल्या आहेत, एक लहान एक मोठी, आणि त्यावरती लाल रंगाचे 3 डॉट्स आणि पिवळ्या रांगोळीचे 3 डॉट्स असे दिलेले आहेत आणि त्याला बोटाने आपण प्रेससुद्धा करून घेतलं आहे. तर अगदी साधी सोपी सिंपल अगदी 1 मिनिटात होणारी रांगोळी आहे. तर इथे बघा, मी हे जर तुमची रांगोळी बोट फिरवल्यानंतर जर क्लीन नाही झालं तर तुम्ही असं इयरबडच्या सहाय्याने किंवा डबल एकदा अजून बोटाने असं क्लीन करून घेऊ शकता. यामुळे रांगोळी अजून उठावदार दिसते. तर मी इथे तुम्हाला करून दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता आणि तुमचीसुद्धा रांगोळी एकदम रेखीव अशी तुम्ही काढू शकता. तर ही होती आपल्या भागातली एकदम सोपी पहिली रांगोळी. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी सेम त्याच पद्धतीने असे 3 डॉट्स दिलेले आहेत. काल एका ताईची कमेंट होती की ताई अगदी एक बोट फिरवून रांगोळी जशा तुम्ही व्हिडिओ दाखवला होता त्या पद्धतीने अजून रांगोळी दाखवा. तर त्यांच्यासाठीच मी आजच्या रांगोळी काढलेल्या आहेत. कालच्या पोस्टवरती ताईची कमेंट होती का. तर इथे बघा, आपण सेम त्याच पद्धतीने वाटीने प्रेस करून बोटाने आपण चक्र काढून घेतलेले आहेत 3, आणि ज्या तिन्हीच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपल्याला असे 3-3 डॉट्स द्यायचे आहेत. मी इथे ऑरेंज कलर वापरला आहे. तुम्ही कोणताही कलर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तर हे बघा, पेन, पेन्सिल किंवा ब्रशच्या सहाय्याने आपण त्याला असा आकार देऊयात. अगदी सोपं आहे आकार देणं, काहीच अवघड नाही. फक्त तुम्ही 1-2 वेळा ट्राय केलं का तुम्हालासुद्धा अगदी सहज जमून जाईल. एवढी सोपी रांगोळी आहे ही सुद्धा. तर हे बघा, आपण अगोदर बाहेरच्या साईडने ओढायचं आणि नंतर त्यावरून आपल्याला दोन्ही साईडनी अशी पेन्सिल फिरवून घ्यायची आहे त्यावरती. तर अगदी पानाप्रमाणे याचा छान असा आकार तयार होतो इथे. आणि खालच्या साईडला सुद्धा आपण असे 3 डॉट्स देऊयात आणि त्याला बोटाने प्रेस करून घेऊयात. रांगोळी त्याच आहेत, रांगोळीचं पावडर पण तेच आहे. फक्त रांगोळी आपल्या काढण्यावरती असतं की रांगोळी कशा पद्धतीने काढायची आणि कशा पद्धतीने त्यामध्ये कलर द्यायचे. तर त्यावर रांगोळी आपली एकदम उठून दिसते आणि आकर्षकसुद्धा दिसते मैत्रिणींनो. रांगोळी कितीही मोठी काढली आणि रांगोळी व्यवस्थित आकार आले नाही किंवा कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित दिलं नाही तर रांगोळी छान दिसतच नाही. आणि रांगोळी अगदी छोटी काढा आणि कलर कॉम्बिनेशन आणि रांगोळी एकदम रेखीव आली का दिसायलासुद्धा एकदम भारी दिसते आणि आपलं मनमोहकसुद्धा मन करून जाते, अगदी छोटी रांगोळीसुद्धा. तर त्यासाठी आपल्या या छोट्या छोट्या रांगोळी आपल्याला रोजदारामध्ये काढण्यासाठी पाहिजे असतात. तर त्यासाठी या व्हिडिओतल्या रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडतील, तर पूर्ण पहा. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाने अशा 2 लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती पांढऱ्या रांगोळीने मी असे 5 डॉट्स देते, थोडे मोठ्या आकाराचे. इथे सुद्धा सेम आपण पेन्सिलच्या सहाय्याने आतल्या साईडने ओढून घेऊयात आणि अगोदर आणि नंतर बाहेरच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. तर सेम इथे सुद्धा असे एक पाकळी आपली अशी पाने तयार होतात. त्यामध्ये मी लाल रंग 1 डॉट दिला आहे आणि खालच्या साईडने आपण पिवळ्या रांगोळीचे असे 2 डॉट्स देऊयात, प्रेस करूयात त्याला आणि बोटाने हलक्या आकाराने आपल्याला आतल्या साईडने दोन्ही साईडनी असे चक्र काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून की दोन्ही ते जॉईंट येतील. तर इथे जर क्लीन नाही आली तर तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करून घेऊ शकता, इयरबडच्या सहाय्याने किंवा अगदी बोटाने सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. तर त्यामध्ये आपण असे 4 डॉट्स देऊयात, एक मोठा, छोटा आणि त्यापेक्षाही छोटा छोटा. अगदी रांगोळी सोप्या आहेत, अगदी पटकन काढता येणाऱ्या आहेत आणि दिसायला एकदम रेखीव आणि मनमोहक अशा रांगोळी डिझाईन आहेत. तर मैत्रिणींनो, आजच्या भागातल्या रांगोळी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आवडली हे कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. आणि कोणती रांगोळी आवडली हे तुमच्या दारामध्ये सुद्धा काढायला विसरू नका. नक्कीच तुम्ही रांगोळी पाहिल्यानंतर 5 रांगोळीपैकी एक तरी रांगोळी तुम्ही तुमच्या दारामध्ये काढत जा आणि तुम्हालासुद्धा अशा छान छान रांगोळी काढायला येतील आणि दिसायलासुद्धा तुमचं दार छान दिसेल, देवघर छान दिसेल. तर ही बघा, सुंदरशी अशी एक युनिक रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर आजच्या भागातली मला ही रांगोळी खूप आवडली. अगदी साधी सोपी सिंपल आहे आणि एकदम छोट्याशा जागेत काढता येणारी आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात.
तर इथे मी पांढरा आणि निळ्या रंगाने मी अशा लाईन ओढून घेते. लाईन जर थोडीशी मोठी आली तर बोटाने या प्रकारे त्याला आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जसं आपण गोपद्म काढतो त्या पद्धतीने आपल्याला असा आकार द्यायचा आहे. आणि इथे सुद्धा आपण इयरबड्सच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार देऊयात या पद्धतीने. हवा खूप असल्यामुळे रांगोळी खूप स्प्रेड होते, एकदम क्लीन आकार येतच नाही, हवा येते खूप, त्यामुळे रांगोळी स्प्रेड होते. त्यासाठी प्रत्येक रांगोळी ही क्लीन करावी लागते. तर या पद्धतीने आपण यावरती सुद्धा असे डॉट्स देऊयात हिरव्या रांगोळीने. तर मी असे एकूण 5 डॉट्स देते. आणि इथे सुद्धा आपण पेन्सिलने आतल्या साईडने ओढून घेऊयात. तर मैत्रिणींनो, अशाच नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी, रांगोळी काढण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हालाही कोणत्या रांगोळी पाहायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून मला सांगा, मी त्यावरती उद्याचा व्हिडिओ घेऊन येईल. तर काल ताईंनी सांगितलं होतं की ताई, जे तुम्ही चक्र काढता किंवा एका बोटाने ज्या फिरवून तुम्ही रांगोळीचा भाग दाखवलेला आहे त्यामधल्याच काही रांगोळी दाखवा, असा कमेंट होता. म्हणून मी आजच्या रांगोळी या अशा त्यांच्यासाठी घेऊन आलेले आहे. तुम्हालाही कोणत्या वेगळ्या प्रकारच्या रांगोळी पाहायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्यावरती सुद्धा रांगोळी घेऊन येईल. तर हे बघा, इथे सुद्धा आपण अशा ड्रॉपची रांगोळी काढलेली आहे. अगदी एक बोट फिरवून आपण चक्र काढून घेतलेलं आहे खालच्या साईडला आणि अशा लाईन देऊन त्यावरती असे ड्रॉप्सच्या सारखे आपण डॉट्स दिलेले आहेत. तर ही सुद्धा अगदी युनिक रांगोळी आहे आणि सोपीसुद्धा तेवढीच आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर मैत्रिणींनो, आपल्या रोजच्या भागामध्ये 5, 6, 7 अशा रांगोळी आपण दाखवलेल्या असतात. तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा. त्यामधल्या तुम्हाला 5 पैकी 1 तरी रांगोळी खूप अशी आवडायसारखी असतेच. तर तीच रांगोळी तुम्ही तुमच्या देवघरात काढू शकता किंवा दारामध्ये सुद्धा काढू शकता. तर इथे बघा, आपण अशा 3 लाईन मारून घेतल्यात. मध्ये एक अशी गोलाकार पाकळी काढलेली आहे आणि त्याच्या साईडनं आपण असे 2 तुरे काढून घेतलेले आहेत. इथे सुद्धा आपण आकार व्यवस्थित देऊन घेऊयात. हे बघा, या पद्धतीने. इथे आपण हिरव्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स द्यायचे आहेत. तर साईडला असे आपण 2-2 तुरे काढून घेऊयात. अगदी सोपी आहे, सिंपल आहे आणि दिसायला एकदम गोड रांगोळी आहे. तर इथे आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. यामुळे रांगोळी अगदी उठून दिसते. आणि मध्ये हलका आपण इथे पांढरा रंग भरूयात, त्यावरती डॉट्स देऊयात. तर बघा, इथे आपली सुंदरशी रांगोळी तयार होईल. तर मैत्रिणींनो, रोज रोज रांगोळी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केला का व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि अशाच रांगोळी पाहत राहा, अशाच रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा, नवनवीन रांगोळी शिकत राहा. तुमच्या दारात, देवघरात, उंबरवट्यासमोर नवीन रांगोळी काढा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह.